गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश उर्फ बालू बावनथळे यांच्या तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले। या कार्यालयाच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यातील गोर गरीब आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडविल्या जातील असा विश्वास राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला। तसेच राजेंद्र जैन यांची गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिरोडा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला। याआधीही तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर कार्यालय होते, मात्र आता नव्यानं उघडलेल्या या कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या समस्याही सोडविल्या जातील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष बालू बावनथळे यांनी व्यक्त केला। येत्या काळात लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा विश्वास जगदीश उर्फ बालू बावनथळे यांनी व्यक्त केला। यापूर्वीही तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता आणि पक्षाचा आमदारही या मतदारसंघात होता। त्यामुळे येत्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल असे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।